हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया ज्या मॅचची संपूर्ण जगाला उत्कंठा लागलेली आहे, उत्सुकता आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान, जे न्यूयॉर्कमध्ये उद्या रात्री 8 वाजता इंडियन स्टँडर्ड टाईम पहिला बॉल टाकण्यात जाणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मॅच न्यूयॉर्कमध्ये खेळवली जाणार आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये. आपण या मॅचचं प्रिव्ह्यू बघूया. सर्वात पहिले आपण पिचच्या कंडिशन्स बद्दल बोलूया. ॲक्च्युली हे युनायटेड स्टेट्समध्ये तुम्ही ॲनालिसिस समजा या वर्ल्ड कपमध्ये थ्रूआउट केलं असेल तर पिच स्लो असतं, लो असतं. सो माझ्यामध्ये 165 ते 170 कोणी पण समजा पहिले बॅटिंग केली तर दॅट कॅन बी अ कम्पिटेटिव्ह टोटल. आणि मी माझं तुम्हाला एक वेगळं थोडंसं पर्स्पेक्टिव्ह सांगतो. समजा टीम इंडियाने टॉस जिंकला तर नक्की बॉलिंग घ्यायला पाहिजे. आता पुष्कळ लोक काय म्हणतील, इंडिया वर्सेस पाकिस्तान हा प्रेशर गेम असतो. तुम्ही टॉस जिंकले तर बॅटिंग करा पहिले, आणि समजा जर ऑपोजिशननी बॉलिंग घेतली तुमची बॅटिंग आली तर ते सोन्याहून पिवळं होतं. हा काही लोकांचा ॲक्च्युली माइंडसेट आहे आणि ते एका प्रकारे बरोबर पण आहे. पण मी थोडासा कॉन्ट्ररी माझा व्ह्यू देतो या जे ओपिनियन चालत आलेलं आहे. कारण बॅट फर्स्ट, रन्स ऑन द बोर्ड, इंडिया पाकिस्तानचं प्रेशर असतं आणि स्कोरबोर्ड प्रेशर असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. पण माझं लॉजिक काय सांगतं की पिच ॲक्च्युली स्लो अँड लो आहे. तर समजा तुम्ही टॉस जिंकला तर तुम्ही पहिले फिल्डिंगचा निर्णय घ्या. ऑपोजिशनला 140 ते 145मध्ये गुंडाळायचा प्रयत्न करा. आणि समजा जर पाकिस्तानची पहिले बॅटिंग आली आणि आपल्या बॉलिंगनी 160 रन्स जरी कन्सिड केले तर मॅच नक्की अटीतटीचा होईल. बट इंडियन बॅटिंगमध्ये तेवढं टॅलेंट आहे. विराट कोहली झालं, रोहित शर्मा झालं, सूर्यकुमार यादव झालं, रिषभ पंत झालं, हार्दिक पांड्या झालं, पुष्कळ बॅट्समन आहे की ते 161 जरी स्लो आणि लो पिच आहे तर टॅक्टफुली आपण चांगल्या पद्धतीने चेस करू शकू. सो आता ही हिंमत पाकिस्तान करतं की नाही हे आता तो त्यांचा कम्प्लिटली डिफरंट मॅटर आहे. कारण त्यांच्या बॅटिंग युनिटचा कॉन्फिडन्स सध्या एकदम बॉटम आउट झालेला आहे. आपण पहिले ॲनालिसिस करूया पाकिस्तानच्या टीमचं. सगळ्यात मोठा निर्णय पाकिस्तानच्या टीमला काय घ्यावा लागेल की ॲक्च्युली फकर जमान ला ओपनिंग करायला द्यायचं का नाही, आणि त्याच्यासाठी बाबर आझमला खूप मोठा सॅक्रिफाईस करावा लागेल. आता तुम्हाला माहीत असेल की मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमच पाकिस्तानसाठी ओपनिंग करतात. त्यांची ॲक्च्युली जोडी सक्सेसफुल पण आहे. बट खूप क्रिटिसिझम त्या दोघांना मिळतं, कारण दोघं पण एकाच नेचरचे बॅट्समन आहे. दोघं लगेच एक्सप्लोसिव्ह स्टार्ट करत नाही. तर त्याच्यामुळे पॉवर प्लेचं जे फुल एक्सप्लॉयटेशन आहे ते होत नाही, ज्याच्यामुळे पाकिस्तानचा स्कोर 15, 20 का 25 धावा कमी राहून जातो. आणि समजा जर फकर जमानला त्यांनी ओपनिंगचा निर्णय घेतला आणि बाबर आझमनी सॅक्रिफाईस केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फकर जमानचं रेकॉर्ड भारताविरुद्ध चांगलं आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर पाकिस्तानी बॅट्समन. फकर जमान इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी ऑपोजिशन जो पहिला पॉवर प्ले आहे तर ही त्याचा दिवस असला तर तो पहिल्या 6 ओव्हरमध्येच मॅच तो त्याच्या नावावर करून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पण आहे, जेणेकरून ऑपोजिशन टीम्सला रोहित शर्माला थोडंसं जास्त बॉलर्स रोटेट करावं लागेल किंवा थोडंसं जास्त फील्ड प्लेसिंगच्या वेळेला विचार करावा लागेल. सो हे 3 एक ॲडव्हान्टेजेस आहे. बट बाबर आझम पण आणि मोहम्मद रिझवान पण ॲक्च्युली दोघं पण खूप रिजिड आहेत. त्यांना बिलकुल ओपनिंग स्लॉट सोडायचा नसतो आणि याचं नुकसान कॉन्स्टंटली पाकिस्तानला होतं आहे. आता हे त्यांना कळतंय नाही कळतंय, कारण बाबर आझम एकदम डिफेन्सिव्ह माइंडसेटचा कॅप्टन आहे. ही गोष्ट समजा जर त्याला कळायची असती तर केव्हाच कळून गेलं असतं, पण अजून पण ॲक्च्युली वेळ गेलेली नाही आहे. आणि पाकिस्तानची बॉलिंग म्हणा ती ॲक्च्युली ऑन पेपर वर्ल्ड क्लास आहे. आता शादाब खानचा फॉर्ममध्ये नाही आहे पण तो चांगला स्पिनर आहे. इफ्तिकार अहमद पण मिडल ओव्हर्समध्ये चांगल्या इकॉनॉमी रेटनी बॉलिंग करू शकतो. शाहीन शाह आफ्रिदी, हारिस राऊफ, मोहम्मद आमिर, एक से एक बडकर तुर्रम खा त्यांच्याकडे आहे. पण अमेरिकेविरुद्ध मॅचमध्ये काय झालं की त्यांचं एक्सिक्युशन एकदम गचाळ होतं. आता मोहम्मद आमिरसारखा एक्सपिरियन्स बॉलर समजा जर 18 रन सुपर ओव्हरमध्ये देतोय, सो समथिंग इज रॉंग. कारण त्यांचं एक्सिक्युशन बिलकुल बकवास होतं, ज्याच्यामुळे ते हरून गेले आणि खूप मोठी एम्बॅरेसमेंट झाली. सो त्यांच्या बॉलिंगला चांगलं प्रदर्शन करणं अनिवार्य आहे, कारण पाकिस्तानचं बॉलिंग फॉर्टे आहे, स्ट्रॉंग साईड आहे ॲज कम्पेअर्ड टू बॅटिंग. ते तर आधी काळापासूनच चालून आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या मॅच अटीतटीचा का होईल असं मी सांगतो. पाकिस्तान ऑलरेडी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडनं हरून गेलेलं आहे. आणि समजा जर ते उद्या भारताकडनं हरले आणि अमेरिकेने आयर्लंडला हरवलं तर सुपर 8मध्ये इंडिया ऑफकोर्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू युनायटेड स्टेट्स आपण अमेरिकेला हरवूनच टाकू. तर असा समजा जर सिनारिओ क्रिएट झाला तर
अमेरिका आणि इंडिया सुपर एटमध्ये क्वालिफाय होईल. पाकिस्तान विल नॉट क्वालिफाय फॉर द सुपर एट ऑफ द T20 वर्ल्ड कप. सो ही खूप मोठी एम्बॅरेसमेंट असेल. 2021मध्ये त्यांनी सेमीफायनल हे केली, 2022मध्ये ते फायनल पण खेळले, पण आता तुम्ही सुपर एटमध्ये पण नाही येऊ शकतात. सो खूप लाजिरवाणी गोष्ट असेल आणि पाकिस्तान क्रिकेटसाठी हा एक न्यू लो असणार आहे. सो उद्याची मॅच ते अटीतटीने खूप जीव लावून खेळतील. तसं पण ते खेळतातच इंडिया वर्सेस पाकिस्तान, दोन्ही टीम्स खेळतात, पण उद्या पाकिस्तानसाठी पूर्ण वर्ल्ड कप या मॅचवर त्यांचं ॲक्च्युली राईड करतो आहे. आता टीम इंडियाचं ॲनालिसिस करायचं झालं तर रोहित शर्मा ही मॅच एकदम फिट आहे, फाईन आहे, खेळणार आहे. आयर्लंड विरुद्ध 52वर असताना त्याने एक हुक शॉट अटेम्प्ट केला होता, थोडासा मिसजस्ट झाला आणि बॉल त्याच्या खांद्याला लागला, ज्याच्यामुळे तो रिटायर्ड आउट झाला होता. पण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो प्रॅक्टिस सेशन पण त्यांनी चांगल्या पद्धतीने केले. सो ही इज ऑल फिट. विराट कोहली द चॅम्पियन इज गोइंग टू ओपन विथ हिम. नंबर 3ला शक्यतो रिषभ पंत किंवा सूर्यकुमार यादव ते परिस्थितीनुसार ठरवतील. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आहे, शिवम दुबे आहे, रवींद्र जडेजा आहे. समजा अक्षर पटेलला स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळवलं तर तो आहे. कुलदीप यादव आय थिंक विल बी द फ्रंटलाईन स्पिनर. आणि फास्ट बॉलर असतील आपले जसप्रीत बुमराह, द बेस्ट व्हाईट बॉल बॉलर इन द वर्ल्ड, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज. आता ते सिराजला खेळवता की नाही ते सांगता येत नाही, कारण पिचचं नेचर बघावं लागेल. समजा जर पिच जास्त स्लो असेल तर युजवेंद्र चहलला पण खेळायचा चान्स असू शकतो. सो हा निर्णय मॅनेजमेंट घेईलच. बट दोन्ही टीम्सचे प्रोज अँड कॉन्स तुम्ही जर नीट ॲनालिसिस केले तर टीम इंडिया इज शुअर शॉट द फेवरेट आणि उद्या आपण ही मॅच जिंकायला पाहिजे आणि पाकिस्तानला वर्ल्ड कपमधनं बाहेर काढून टाकायला पाहिजे. सो दॅट इज माय प्रिडिक्शन. मॅच एकदम अटीतटीचा होईल, बट इंडिया जिंकणारच आहे. सो तुम्हाला माझा प्रिव्ह्यू कसा वाटला हे जरूर न चुकता मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.